फ्रेझरपुरा पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गंभीर घटनेत एका तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 28 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 8:30 वाजताच्या सुमारास फ्रेझरपुरा हद्दीतील भानखेडा गावात जाणाऱ्या रोडवर जंगल परिसरात पीडित तरुणी तिच्या मित्रासोबत ॲक्टिवा दुचाकीने जात असताना 5 आरोपींनी त्यांना अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याजवळील सुमारे 120 रुपये काढून घेतले। त्यानंतर त्यातील एका आरोपीने पीडितीला बाजूला नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 189/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम 70(1), 77, 127(2), 310(2), 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व 5 आरोपींना ताब्यात घेतलंय। पुढील तपास फ्रेझरपुरा पोलीस करीत आहेत। दरम्यान हा गुन्हा संवेदनशील स्वरूपाचा असल्याने पीडित व आरोपींबाबतची अधिक माहिती अधिकृत परवानगीशिवाय प्रसारित करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। दिनांक 28/3/26 रोजी रात्री 8:30 ते 9:15च्या सुमारास पोलीस ठाणे फ्रेझरपुरा हद्दीतील भानखेडा या गावाकडे जाणाऱ्या रोडवर जंगल परिसरामध्ये एक युवक व त्याची मैत्रीण असे त्या ठिकाणी ॲक्टिवा वाहनावरून जात होते। 5 लोकांनी त्यांना त्या ठिकाणी अडवले, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्याकडील 120 रुपये काढून घेतले आणि त्याचबरोबर त्यातील एका आरोपिताने या पीडितेवर लैंगिक शारीरिक अत्याचार केलेले आहेत। याबाबत या अनुषंगाने पोलीस ठाणे फ्रेझरपुरा येथे अपराध क्रमांक 189/26 कलम 70(1), 77, 127(2), 310(2), 351(3) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यातील 5 आरोपितांना पोलीस ठाणे फ्रेझरपुरा, क्राईम ब्रांच आणि इतर सर्व आयुक्तालयातील DB पथके अशा संयुक्त पथक स्थापन करून ताब्यात घेण्यात आलेला आहे। पुढील तपास फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत।